लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातलाय। मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे। वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना समोर येत असतात। आता धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। धुळे शहरात कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या एका हल्ल्यात एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला। या घटनेनं शिवसेना ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। या घटनेची जबाबदारी स्वीकारून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि धुळे महानगरपालिकेच्या वतीनं त्यांनी मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली। धुळे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे। मे महिन्यामध्ये 172 लहान बालकांना चावा घेतल्याच्या घटना धुळे शहरामध्ये नोंद झालेल्या आहेत। 8 दिवसापूर्वी देवपुरातल्या सदाशिवनगरमध्ये 5 बालकांना कुत्र्यांच्या टोळीने हमला करून त्या ठिकाणी चावा घेतला आणि 2 दिवसापूर्वी देवपुरातील एका 1.5 वर्षीय बालिकेवरती कुत्र्यांनी टोळीने जमावाने हल्ला करून त्या ठिकाणी त्या बालिकेचे लचके तोडले। जवळपास 130 ठिकाणी त्या बालिकेला चावा घेतला आणि त्या बालिकेचा तासाभरानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला। धुळे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण असेल किंवा मोकाट कुत्र्यांवरती बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असतील किंवा निवेदनं असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, पण धुळे महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। फक्त खोट्या कामांचे बिलं काढणे, टेंडर कसे पास होतील याच्याकडे लक्ष देणे, फायली फिरवणे या कामामध्ये महानगरपालिका व्यस्त आहे। आपत्ती निवारणाची परवाच्या दिवशी बैठक झाली, पण मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आपत्ती निवारणाच्या याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही, कारण की महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना माहितीच नाही की कुत्र्यांचा विषय हा देखील आपत्तीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतो। धुळेकर नागरिकांच्या जीविताशी एक प्रकारे महानगरपालिका त्या ठिकाणी खेळ करत आहे। या संदर्भामध्ये देवपुरातल्या बालिकेला जो त्या ठिकाणी प्राणास मुकावं लागलेलं आहे, त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा आणि या बालिकेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालिकेच्या पालकांना त्या ठिकाणी भरीव अशी मदत करण्यात यावी आणि येत्या 15 दिवसामध्ये निर्बीजीकरणाचा प्रश्न असो किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो, या प्रश्नासाठी शासन स्तरावरती सचिव असतील किंवा या विभागाचे मंत्री असतील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।